प्रभाताई, भरतजी आणि रश्मी सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. 60 वर्षांचा लांब टप्पा यशस्वी रीतीने पार करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामध्येही स्वतःच्या अंतर्बळावर फारसं कुठलंही पाठबळ नसताना पार करणं तर त्याहून कठीण. त्यामुळे या मंडळींचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. मी रोहिणीताईंकडे असल्यापासूनच प्रभाताईंना पाहिलं आहे. प्रभामंदा शरद असा उल्लेख रोहिणीताई वारंवार करत असत. नेहमी प्रभाताई वॉज अ व्हेरी गुड डान्सर असं त्यांच्या मनात आणि बोलण्यात वारंवार येत असे. कलाछायाच्या स्थापनेपासून मी कलाछायाचा सर्व प्रवास कधी दुरून कधी जवळून पण नित्य पाहत आले. सर्वात प्रथम त्या कलाछाया आणि प्रभाताई यांच्यामुळे पंडित बिरजू महाराजांसारख्या अलौकिक कलाकाराला आम्ही वारंवार पाहू शकलो. पुण्यासारख्या ठिकाणी राहून ही फार मोठी उपलब्धी आहे. त्यावेळी कोणी उठून दिल्लीला जाणं असा विचारसुद्धा करू शकत नव्हतं, जाणं तर दूर. आणि आम्हाला पुण्यातल्या पुण्यात इथेच महाराजांचं दर्शन व्हायचं आणि त्यांच्या अद्वितीय नृत्यकलेचं वारंवार प्रत्यय यायचा, पाहायला मिळायचं. मी म्हणते की पुण्याचं आणि पुण्यात शिकणाऱ्या सर्व नृत्यकारांचं भाग्यच त्यामुळे उजळलं म्हणायला पाहिजे. पुण्यासारख्या ठिकाणी कधी ऐकायला पण नाही मिळणार अशा नृत्य कलाकारांना आम्ही कलाछायामध्ये पाहिलं. मग ते विजय शंकरजी असतील किंवा चित्रेश दासजी, मुनालालजी असतील किंवा कविताजी, महाराजींच्या कन्या. कथकची दालनं प्रभाताईंनी सर्वांसाठी उघडली हे मात्र निश्चित. सिताराजी आणि गोपीजी यांचंही नृत्य त्यावेळी, आता सगळ्यांना वाटतं की मुंबईला जाऊन पाहू, पण असं त्यावेळी शक्य नव्हतं. जीवाची मुंबई करायलाच लोक मुंबईला जायची. पण त्यावेळी सिताराजी, गोपीजी यांची नृत्य पण आम्ही पुण्यात पाहिली. म्हणजे पुण्यातली व्यक्ती असून कथकच्या अनेक लोकांचं नृत्य पाहिलं असं मी मागे वळून बघते तेव्हा पुण्यातच पाहिलं. पुढच्या सर्वांनी प्रभाताईंचा कित्ता गिरवला अनेक बाबतीत. दुसरी गोष्ट मला खूप अपूर्वाईची वाटते ती म्हणजे प्रभाताईंनी केवळ नृत्यासाठी एवढी सुसंपन्न वास्तू तयार केली. त्यांच्या सौंदर्य जोखणाऱ्या दृष्टीला मी नमन करते. एवढंच नव्हे तर ही संस्था त्यांनी सेल्फ सफिशियंट केली. हे दुसरं मोठं यश. प्रतिमा बेदींची नृत्यग्राम ही एक संस्था मला अशी माहिती आहे, आणखी असतील, पण स्वतःच्या दूरदृष्टीने आपली वास्तू अशी सुसंपन्न करणं आणि अनेक कला त्याच्याशी जोडून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला साल आठवत नाही, पण पूर्वी खानोलकरांची प्रतिमा प्रभाताईंनी प्रदर्शित केली. खानोलकरांचं गूढ रम्य लिखाण आणि चंदावरकर साहेबांचं ललित सुंदर म्युझिक, त्याच्यावर कथकचा साज. त्यावेळी मला सर्व कळलं असं माझा दावा नाही आहे, पण आता मला कळतं की ती किती अवघड गोष्ट आहे. आणि आत्ता जी अवघड वाटते, अस्पर्श वाटते, तर त्यावेळी तिचा प्रभाताईंनी आवाका कसा कवेत घेतला असेल ह्याचं आश्चर्य पण वाटतं.
प्रभाताईंना मी अनेक शुभेच्छा देते. परमेश्वर त्यांना आरोग्य देवो अशी प्रार्थना करते. आणि शेवटी रश्मीचं मी विशेष कौतुक करते, कारण हा डोलारा सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. तिलाही मनापासून शुभेच्छा देते. उदंड आयुष्य मिळू दे आणि यश मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करते.